बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाची एक रीत आहे, जोपर्यंत तुमची जरूरत आहे तोपर्यंत तुमची हाजी हाजी केली जाते व तुम्हाला मान सन्मान दिला जाते आणि तुम्ही म्हणसाल ते पूर्व दिशा असते. परंतु ज्या वेळेस तुमची वाईट वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्हाला डावलून माणसं पुढे जाण्याची दाट शक्यता असते. तुम्हाला न विचारता डावलून पुढे जाण्याची दाट शक्यता असते. उदाहरणार्थ, एका गॅरेजमध्ये 4-5 मित्र हे चांगल्या प्रकारे काम करायचे. ते एकमेकाच्या दुःखासुखात सर्व काही धावून जायचे आणि विशेष म्हणजे सख्या भावासारखे राहायचे. असेच दिवस मागून दिवस गेले. कार्यात सर्वाची याच्याकडे कला गुण होता, परंतु एकाकडे चांगला गुण होता की तो ज्येष्ठ होता, परंतु त्याच्याकडे जमीन जमला काही नव्हता. फक्त त्याचं त्या कलेवरच तो, त्याच्या त्या ज्ञानावरच तो पोट भरत होता. आणि दुसऱ्याकडे मात्र थोडीफार जमीन जुमला होती आणि मात्र हे सुद्धा इकडे कामधंदा करायचे. परंतु दिवसामागून दिवस गेले. यानं ते जे नवीन पोर होते त्यांना चांगलं ज्ञान दिलं, त्यांना परफेक्ट केलं, असं केलं, सगळं काहीच हे झालं. परंतु याच्या कामामुळं, त्याच्या कामाच्या ताणामुळं, याच्यामुळं तो भरपूर कष्ट करायचा. याच्या जेवणावर लक्ष देत नसे, झोपावर लक्ष देत नसे, काय नाही. सकाळी उठणं, संध्याकाळी उशिरा झोपणं, येते असं म्हणजे त्याचं कामाकडे जास्त लक्ष असते. जरी मालकाचं दुकान असलं, परंतु त्या मालकापेक्षा याला त्या कामाची जास्त काळजी होती, करत असे. त्यामुळं त्या एरियात त्याचं नाव झालं. आणि त्या गाड्याचे मग ती कितीही गाडी हे असेल, बिघडलेली असेल, तर ताबडतोब दुरुस्त करून द्यायचा, म्हणून याचं नावच झालं. आणि त्या मालकाचंही नाव झालं आणि त्या दुकानाचंही नाव झालं. एक दिवस असं झालं, त्याची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यामुळं याला ॲडमिट केल्यानंतर मग ॲडमिट केल्यानंतर पुन्हा जास्त त्याची तब्येत बिघडू लागली. पुन्हा याची जवळपासची सर्व याला 2-3 वेळेस ॲडमिट करायचं काम पडलं. मग याला भरपूर वेळेस हे बिमार पडला आणि बिमार पडल्यामुळं याच्या आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळं याच्या मदतीला कोणीच येईना, त्याचे मित्र कोणीच येईना. उलट त्यानं फोन केला, त्याचा फोनही उचलत नसत, त्याला कोणी भेटायला येत नसे, काही नाही. कारण त्याला असं वाटत असेल त्याच्या मित्रमंडळीला आणि यांना की बाबा पाहुणरावण्याला की याला आपल्याला पैसे मागेल किंवा आपलं हे होईल, या कारणास्तव का किंवा दुसऱ्या कारणास्तव याला कोणीच याची मदतीला धावून येईना. मला कोणी तुमच्या मदतीला येईना. त्याच्या मदतीला न येण्यामुळं हे नंतर पश्चाताप करू लागला. आपण जर टायमावर जेवलो असतो, आपल्या शरीराकडे लक्ष दिलं असतं, हे केलं असतं, आपण फक्त नावासाठी केलं, मग तो नंतर पश्चाताप करू लागला. मला सांगायचं तात्पर्य बंधू मग एवढंच की माणसाची एक रीत आहे की जोपर्यंत तुमची जरूरत आहे तोपर्यंत तुमची हाजी केली जाते, तुम्हाला मान सन्मान दिला जाते आणि तुम्ही म्हणसाल ती पूर्व दिशा असते. परंतु एक दिवस का तुमची गरज संपली आणि तुमच्यावर काही ह्याल आर्थिक प्रॉब्लेम आला की मात्र अशी तुमच्यावरील जनता करत असते. म्हणून कृपया तब्येतीकडे लक्ष द्या, नंतर जीवन घडवा. नसता अशी वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकते. एवढी काय सांग म्हणून तुम्हाला सर्वांना माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सांभाळणं. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.